हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आता आपण मॅथ्स आपण मुलांना कसं सोपं आणि इंटरेस्टिंग करायचं, त्यांना ते कसं इंटरेस्ट निर्माण करायची ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. जनरली काय होतं, मॅथ्स म्हणजे अवघड, मॅथ्स म्हणजे डिफिकल्ट, मॅथ्स म्हणजे समजत नाही, असं आपले सर्वांची एक कल्पना झालेली असते. प्रत्येक जण मॅथ्स इज डिफिकल्ट. अहो, खरं समजून घेतलं की मॅथ्स एवढा सोपा विषय नाहीये. मग आपण हे लहानपणीपासून मॅथ्समधल्या संकल्पना मुलांना कशा क्लिअर करू आणि त्यांना मॅथ्स इंटरेस्टिंग कसं बनवायचं, ह्याच्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे. ह्या घरात आपण करायच्या टिप्स आहेत आणि हे आपण केलं का नाही, मुलांना पुढे गणित कधीच अवघड जात नाहीये. अगदी सोपा आहे, काही अवघड नाहीये. पहिली गोष्ट, संध्याकाळी मुलं खेळून हातपाय धुवून आल्यावर आपल्याकडे पद्धत आहे, आपण शुभंकरोतु म्हणतो, रामरक्षा म्हणतो. म्हणत असला की म्हणून झाल्यावर नाही ते ठीक आहे. हातपाय धुवून आल्यावर मुलांना टेबल्स म्हणजे पाढे म्हणायला लावायचे. तुमची मुलं अगदी छोटी आहेत, अजूनही त्यांना काही पाढे वगैरे नाही, 4 वर्षाची 5 वर्षाची, ते 1 to 100 म्हणायला लावा. 1 ते 100 आकडे म्हणायला लावा. नाही ते टेबल्स रोज टेबल्स हातपाय धुवून तुम्ही संध्याकाळी काय म्हणता तर म्हणून झाल्यावर हे म्हणायला लावायचं. फरक बघा, तुम्हाला दिसेल. आता हे झालं नित्य नियमाचं काम. ह्याचे शिवाय आपण आता दूध घेतो. आता रोज आपण 1 लिटर दूध घेत असलो तर 60 रुपये 1 लिटर. मग 2 दिवसाचे किती झाले विचारायचं त्याला. मग 3 दिवसाचे, मग त्याला महिन्याचं दुधाचं बिल काढून द्यायला सांगायचं. त्यानं काढलं तरी आपण बघायला पाहिजे का, म्हणजे टू एरिस ह्युमन, मुलं चुका करू शकतात. मग काय करायचं, 1 लिटरला 60 रुपये, ते महिन्यात आपण किती घेतलं. आता 30चा महिना का 31चा महिना हे कसं बघायचं तर पण शिकवायचं त्याच्याबरोबर. आणि 30चा महिना असला की 60 मल्टिप्लाइड बाय 30. किती सोपं आहे. त्याला ही संकल्पना आपण शिकवायची आणि दर महिन्याला त्याला बिल काढून द्यायला लावायचं. किंवा जादा तुम्ही मध्ये घेतलं असलं दूध, ते जादाचं किती झालं, हे सगळं आपोआप त्याला इंटरेस्ट. आणि मुलांना काहीतरी मी मोठा आहे, मी आईला दुधाचा हिशोब करून देतो असं पण निर्माण होते आणि आनंदानं ती करतात. आणि तुम्ही भाजी घ्यायला जाताना मुलांना बरोबर घेऊन जावा. मी तर म्हणेन, भाजी बाजार म्हणजे एक मॅथ्स वर्कशॉप आहे. तिथे बघा, भाजीवाले ओरडत असतात 10 रुपये पाव, टोमॅटो 10 रुपये पाव ओरडत असतात. त्याला म्हणायचं पाव किलोला 10 रुपये, ते किलोला किती झाले बाळ, तो आपोआप सांगेल. 4 मल्टिप्लाय केलं की झालं. अर्धा किलोला ते कसे होतील. असं आपण त्यांना भाजी बाजाराला घेऊन जायचं आणि तिथे न कळत, अभ्यास कर म्हणून नव्हे, न कळत त्याला शिकवायचं.
त्याच्याशिवाय त्याचं त्याला अकाउंट बुक पण द्यायचं. आपण महिन्याचा हिशोब ठेवतोच की, त्याचं सेपरेट ठेवायला लावायचा. त्याच्यासाठी आपण काय घेतलं तर रोजचं रोज तारीख घालून त्याला मांडून ठेवायला लावायचं. आणि एट द एंड ऑफ द मंथ त्याचं टोटल करून तू किती ह्या महिन्यात खर्च केले हे त्याला करायला लावायचं. आपण व्हेकल घेऊन जातो, पेट्रोल भरतो, तिथे पण त्याला निरीक्षण करायला लावायचं. पेट्रोलला कसं चार्ज आहे, तिथे डेसिमल्स पण त्याला त्यातनं शिकायला मिळते. आणि मुलं अगदी खूप एकदम आवडीनं करतात. आता गेलेच रविवारी बाजारातनं एक क्रेट कलिंगड वॉटरमेलन आमच्या मुलांना आणली होती. का म्हणजे आमच्या नातीला कलिंगड खूप आवडतो आणि खूप उन्हाळा पण आहे म्हणताना एक क्रेट आणली. एक क्रेट होतं 100 रुपयाला होलसेल बाजारात. घरात येऊन मोजून बघितली, 16 झाली. मग आम्ही नातीला सांगितलं, हे बघ 100 रुपयाला 16 मिळाली म्हणजे एकाची किंमत काय होते. तिनं लगेच 100 भागिले 16 केलं आणि उत्तर सांगितलं. हे तुम्ही गणित कर म्हटलं की तेही केलं नसतं, पण असं तुम्ही रोजचे जीवनात त्यांना शिकवायला गेलात का नाही, अगदी सोपं जाते. इन द सेम वे आपण किचनमध्ये काही करताना मुलांनाही आपल्याबरोबर घ्यायचं. आपण 1 वाटी तांदळाला 3 वाट्या पाणी घालतो का 2 वाट्या, व्हॉटेवर तुमचे तांदळाच्या हिशोबाने. मग 2 वाटी तांदळाचा मी भात केला की किती घालायला पाहिजे तो डबल करून सांगेल. क्रिकेट मॅच खेळताना तुमच्या मुलांना क्रिकेट आवडत असलं तर क्रिकेट मॅच खेळत असताना एखादा खेळाडू 94 रन्स करून आउट झाला की त्याला म्हणायचं, अरे सेंचुरीला किती रन्स कमी होते. म्हणजे त्याला नॅचरली सेंचुरी म्हणजे 100 आणि 100 मायनस काय तर करून त्याला मायनसची गणित पण यायला लागतात. आणि 1 ओव्हर म्हणजे 6 बॉल्स. मग 4 ओव्हर्स म्हणजे किती बॉल्स झाले त्याला विचारायचं. मुलं बघा अगदी न कंटाळता हे सगळं सांगत असतात. आता घड्याळ बघायला बघा, हल्ली थोडा वेळ तरी आपण मोबाईल देतोच मुलांना, मोबाईल न देऊन चालत नाही. सपोज मी रोज माझे नातीला 20 मिनिटं मोबाईल देते. मी 7:05 मोबाईल दिला, ते तू परत किती वाजता मला द्यायला पाहिजे ती आपण सांगतेय 7:25 म्हणून. असं रोजचे जीवनात आपण त्यांना गणित अगदी इझिली शिकवू शकतो. आणि एकदा त्यांचे कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले, संकल्पना त्यांच्या स्पष्ट झाल्या, त्यांना मॅथ्स कुठेही अवघड जात नाही. उलट त्यांना आवड निर्माण होईल. आपण काय करतो, आपण नाही कर रे म्हणून त्यांना बसवतो, तसं नाही होत. हल्लीची मुलं तर खूप शहाणी आहेत, खूप शहाणे आहेत. त्यांना काय करावं लागते, त्यांना असं कुठलंही आपण केलं. आता काल आम्ही डीमार्टला गेलो होतो. डीमार्टने येताना तिलाही काय काय हवं असलेल्या वस्तू घेतल्या. तुझ्या आजी वस्तू काय काय आणल्यात आणि त्याच्या किमती काय सांग बघू, किती यात तुझ्यासाठी पैसे खर्च झाले. तिनं सगळं लिहून काढलं आणि तिला काय काय घेतलेलं होतं तर, आणि त्याचं टोटल केली. त्यामुळे हे त्यांना एडिशन किंवा सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे सगळं
इझिली यायला लागते. इवन एडिशन करताना आपण त्यांना जरा स्पष्ट सांगायचं, हे बघ युनिटचे खाली युनिट यायला पाहिजे, टेन्सचे खाली 10, 100चे खाली 100, नाही ते कशा चुका होतात हे दाखवायचं त्यांना आपण एकदा करून. असं आपण केलं का नाही, कुठलेच मुलाला मॅथ्स अवघड जाणार नाही. आणि जसं तो मोठा होतो तसं त्याला गणिताची आवड पण निर्माण होईल. तुमचं काही म्हणणं असलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.